विरोधक आरोप करतात की ही योजना हळूहळू बंद करण्याचा घाट जो आहे तो सत्ताधारी घालतात आहेत. फक्त निवडणुकींच्या पुरता ही योजना जी आहे ती समोर मी यंदाच्या वर्षी माझ्या माहितीप्रमाणे जेवढे अर्थसंकल्पामध्ये तरतूद करायला पाहिजे होती तेवढी तरतूद केलेली आहे. ज्यावेळेस असं काही घडेल त्यावेळेस तो प्रश्न विचारा. आत्ता घडलंय का? नाही घडलं. आम्ही ती योजना चालू ठेवणार आहे हे आम्ही सर्वांना सांगतोय आणि ती चालू ठेवलेली आहे. शेतकरी योजनांचा लाभ घेत आहे. क्लासले नावाचे एक निलंबित अधिकारी आहेत. रोज उठून वेळोवेळी गंभीर आरोप करताना पाहायला मिळतोय. तर असंही म्हणणं होतं की वाल्मी कराडचा एन्काउंटर करण्याचा मला त्याच्याबद्दलचं काही माहीत नाही. एक मिनिट, रिटायर झालेला निलंबित झालाय का रिटायर झालाय? हा, मग निलंबित झालेल्या एखाद्या अधिकाऱ्याचं कितपत सिरियसली घ्यायचं ते पत्रकार मित्रांनी पण ठरवावं. शेतकऱ्यांच्या संदर्भात असं म्हणणं आहे की वाल्मी कराड जेलमधनं फोन करतायत आणि मी असं कोण म्हणतं? मग अंबादास दानवेंनी त्याच्या पद्धतीचं गृहमंत्री आपले स्वतः मुख्यमंत्री आहेत, काही कागदपत्र असतील तर ती द्यावी, त्याची चौकशी करू आणि कोण दोषी असेल त्याच्यावर कारवाई करू. खरं तर पण नमो शेतकरी योजना जी जे लाभार्थी आहेत महिलांना फक्त 500 रुपये दिले जाणार, त्याच्यावरतून विरोधक मात्र आक्रमक झालेत. म्हणतात की जिथे 500 रुपये देणे जाणं म्हणजे त्यांना नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत त्यांना 1000 रुपये मिळतात आणि आता लाडकी बहीण योजनेकडून त्यांना फक्त 500 रुपये दिले हो जाणार. का? अशी संख्या जी आहे ती 8 लाखाच्या घरात आहे. हा, आमचं म्हणणं आहे की त्यामध्ये कुठल्या तरी एका योजनेचा लाभ घ्यावा. मग त्यांनी इकडची योजना जी आहे राज्य सरकारची ती 500ची केंद्राची ती त्यांना मिळेलच. केंद्राच्या योजनेचा आणि राज्य सरकारचा अर्थार्थी काही संबंध नाही, कारण मोदी साहेबांनी ती देशातल्या शेतकऱ्यांना दिलेली योजना आहे. जर असं काही असेल तर ही 500 रुपयाची योजना ती न घेता 1,500 रुपयाचा फायदा म्हणजे लाभ घ्यावा. कुठला लाभ निवडायचा ते ऐच्छिक आपण आमच्या लाडक्या बहिणींवर सोपवलेलं आहे. हां, आपणच दाखवत आहे ना, 2 अहवाल आले, 3रा अहवाल आलाय, असं मी टी व्हीच्या वेगवेगळ्या चॅनलला बघतोय. त्याच्याबद्दल नाही, मी काही माहिती घेतलेली नाही आहे, कारण मुख्यमंत्री स्तरावर ते काम चाललेलं आहे. आणि मी एवढंच मागे सांगितलेलं आहे, आम्ही सगळ्यांनीच सांगितलेलं आहे, जे कोणी दोषी त्याच्यामध्ये असतील. आज मला असंही कळलेलं होतं की मंगेशकर परिवार पण प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे, पण आज मंगळवार असतो, इतकी माझ्याकडे गर्दी होती, सगळ्यांकडेच असते. आणि आज माझ्याकडे संध्याकाळची माझी आमदारांची पण मीटिंग असते, त्याच्यावर मी आता मीटिंगला खरं तर चाललेलो आहे. पण माझ्या माहितीप्रमाणे त्या संदर्भात योग्य ती कारवाई केली जाईल. तर जालन्यामध्ये शेतकऱ्यांचे जे गारपिटीचे जे नुकसान भरपाईची जी रक्कम होती जवळपास 50 कोटीची, ती रक्कम तलाट्यांनी तहसीलदाराचा अकाउंट वापरून काढून घेतल्याचा एक प्रकार समोर आलेला आहे. अशा पद्धतीने शेतकऱ्यांचे जे त्याची चौकशी केली जाईल. असं कुणालाही करता येणार नाही. तसं काही झालं असेल तर मी ॲग्रिकल्चर मिनिस्टर पण मला आत्ता त्या ठिकाणी भेटतील, मदत पुनर्वसन मिनिस्टर पण भेटतील, कारण ती दोन्ही खाती राष्ट्रवादीकडे आहे. मी आत्ता गेल्या त्यांना असं काही जालना जिल्ह्यात झालं आहे कारण आता गाडीतनं जातानाच कलेक्टरला पण फोन करीन की बाबा असं आमच्या एका पत्रकार भगिनीनं विचारलेलं आहे, तर त्याच्यात कितपत तथ्य आहे, खरं आहे का खोटं आहे. आणि जर खरं असेल तर पुढची कारवाई ही ताबडतोब करा. त्याच्यामध्ये पैसे विड्रॉ करून कुणाला दिलेत, काय दिलेत, एवढी मोठी रक्कम एकटा तलाठी हा त्या ठिकाणी गडबड करू म्हणजे तो सगळे सिद्ध म्हणजे पुढं आपल्याकडे पुरावी वगैरे सगळ्या आपल्या गोष्टी मिळतील आणि आम्ही कारवाई करू असेल तसं काहीतरी. परत येणार नाही अशी काळजी आम्ही घेतोय. माझं एकनाथरावांचं, प्रताप सरनाईकांचं, मुख्यमंत्र्यांचं, आमचं सगळ्यांचं बोलणं झालं. मी फायनान्सलाही सांगितलेलं आहे की आरडाओरडा करून नंतर देण्यापेक्षा ज्या त्या वेळेसच दिलं तर कारण नसताना सरकारची बदनामी होणार नाही असं मी सांगितलं. तुम्ही आणि शरद पवार सातत्यानं एकाच मंचावरती सातत्याने येतात. तुला काय त्रास होतो? आम्ही कुठं एकत्र यावं काय करावं तो आमचा अधिकार आहे ना. जर आम्ही